सभापती महोदय, नाना भाऊ, आजची तुमची शेरो शायरी आहे आमच्यासाठी थोडीशी असं वाटलं की या संदर्भात आपण काही भाष्य कराल, पण आपल्या वतीनं मी म्हणतो, अनेकों प्रश्न ऐसे हैं जो दोहराए नहीं जाते, बहुत उत्तर ऐसे हैं जो बतलाए नहीं जाते, मेरी ख्वाहिश है तुझको चांद तारे तोड़कर दे दूं, मगर चादर से बाहर पैर फैलाए नहीं जाते। त्यामुळे नियमाच्या चौकटीत राहून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी 2017 पासून आपण प्रयत्न करत आहे आणि आज सभागृह साक्षी आहे की या संदर्भामध्ये प्रशासकासोबत आम्हीही लोकप्रतिनिधी सोबत होतो। माननीय मिलिंद भाऊ त्यावेळेस या संदर्भामध्ये आग्रही होते। तुषार भाऊ भारतीय स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी असा प्रस्ताव मांडला आणि या संदर्भाची कारवाई झाली। विलास भाऊ, हा आजचा जो प्रस्ताव या ठिकाणी आपण चर्चा केली, कदाचित तो चुकीचाही असेल, परंतु माननीय सभापतींचं अभिनंदन सुद्धा करायला पाहिजे की या निमित्ताने या विषयाला वाच्यता फुटली। कारण 2017 पासूनचं भिजत घोंगडं आजपर्यंत पडलेलंच आहे। आपण नुसतं म्हणतो की महानगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे, परंतु वाढत असताना दिसत नाही आहे। त्यामुळे आपलं सभापती महोदय, मी खरोखर मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या विषयाला वाच्यता फोडली। महानगरपालिकेचं उत्पन्न वाढत असताना कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे या दृष्टीने आपण वेगवेगळे पावले उचललेले आहे। त्यामुळे आजचा हा जो प्रस्ताव आलेला आहे, या समितीच्या माध्यमातून भाडे पट्टेधारकांचा जो भाडं आपल्याला निर्धारित करायचा किंवा नूतनीकरण करायचं आहे, या संदर्भात या समितीने जो आपला अहवाल दिलेला आहे तो कदाचित कायद्याच्या चौकटीत राहून झाला नसेल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व कायदेशीर बाजू, आयुक्त मॅडमना विनंती करेल की एक वेळा या सर्व बाजू आपण कायदेशीररित्या आपण तपासून पाहाव्या। महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलंच पाहिजे। महानगरपालिकेचं जोपर्यंत उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत सन्माननीय नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये विकास कामे करू शकत नाही आणि विकासाच्या नावावरच पुन्हा आम्ही मतं मागतो आणि निवडून येतो, परंतु सगळं सोंग होते आणि पैशाचं येत नाही असं म्हणतात। त्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळे पावलं आपल्याला उचलावे लागेल। परंतु सन्माननीय विरोधी पक्षनेता विलास भाऊ यांनी या ठिकाणी मांडलं की हा जो उत्पन्नाचा वाढीचा विषय आहे तो काही पक्षारूढ आणि पुन्हा सत्तारूढ असा नाहीच आहे। महानगरपालिकेचं ज्यामध्ये हित आहे त्यामध्ये इथे बसणारे सर्व 95 लोकही एकत्र आहे आणि या 95 लोकांपैकी कोणाचीही दुकानं या मार्केटमध्ये नाही आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांवर अन्याय नाही झाला पाहिजे, परंतु महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे या मताचे आपण सर्वजण एकमत आहे। या संदर्भात 2 ज्या GR मध्ये तफावत आढळत आहे, कारण GR हा तयार करताना जे धोरण झालं ते महाराष्ट्र स्तरावर झालेलं आहे। वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये मी पण माहिती घेतली, भाऊ वेगवेगळे भाडे आहे, अकोल्याला वेगळं आहे, नागपूरला वेगळं आहे, जळगावला वेगळं आहे, परंतु जे GR तयार करतात ते महाराष्ट्राच्या बेसवर करतात आणि आपल्या इथचं जे बेस भाडं आहे भाऊ ते 1 रुपया आहे, कुठे दुसरीकडे 1 रुपया नाही आहे। मी सांगतो ना, नाही ऑप्शन वेगळा ऑप्शन आहे, परंतु 1 रुपया पूर्ण महानगरपालिके म्हणजे महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये कुठेच नाही आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये जी GR निघालेला आहे तो केवळ महानगरपालिका अमरावतीसाठी नाही आहे, संपूर्ण महानगरपालिकेसाठी आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री, अमरावती मतदारसंघाचे आमदार, बडनेरा विधानसभेचे आमदार, माननीय खासदार आणि आपल्या सर्वांच्या आपण एक बैठक करू। यामधून जो मार्ग निघेल तो मार्ग आपण काढायचा प्रयत्न करू। शेवटी महानगरपालिकेच्या हितासाठी आपण इथे एकत्र बसलोय,
त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की या प्रस्तावावर आपण पुनर्विचार करावा. पण हे पुनर्विचार करत असताना यामधले 2 मार्केट नानाभाऊ असे आहे की त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एक खाऊ गल्लीचा जो विषय आहे तो आपला एक प्रोजेक्ट आहे, त्यामुळे या विषयाला आपण मंजुरी करावी. आणि दुसरा जो नॉन बीओटी आहे, आता बीओटी नाही आहे पण याच्यातला जो नॉन बीओटी आहे सुभाषचंद्र बोस जे व्यापार संकुल आहे त्या संदर्भातलं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे सुभाषचंद्र बोस व्यापार संकुल आणि खाऊ गल्ली या प्रस्तावाला सभागृहाने. चेतन भाऊ, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, खाऊ गल्लीला मंजुरी द्या आणि मार्केट सगळे राहू द्या. नाही, या संदर्भात विलास भाऊ आपल्याला उत्पन्न मिळू शकतं ना तोपर्यंत. ठीक आहे, खाऊ गल्लीला मान्यता द्या आणि व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये थोडस आपण विचार करू. आणि या ज्या गोष्टी कायदेशीर बाजू मिलिंद भाऊ आणि प्रशांत भाऊनी या ठिकाणी मांडल्या, या सगळं तपासून पाहाव्या. एक वेळा पूर्ण या प्रस्तावावर विचार करावा आणि विचार करून पुढच्या ज्याही आमसभेमध्ये येईल त्या आमसभेमध्ये आपण हा प्रस्ताव पुन्हा आणावा. तोपर्यंत हा विषय या ठिकाणी स्थगित ठेवावा.